नमस्कार. आज आपण भूम नगर परिषदेच्या सभागृहात या ठिकाणी आलेलो आहोत. भूम नगर परिषदेच्या नगराध्यक्षा संयोगिता संजय गाडवे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत गटनेते सूरज बाप्पा गाडवे, सोबत माजी नगराध्यक्ष संजय नाना गाडवे, नगरसेवक अभिजित शेटे या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी आज एक महत्त्वाची पत्रकार परिषद या ठिकाणी अचानक त्यांनी बोलवलेली आहे आणि काय मुद्दे आहेत ते या ठिकाणी आपण त्यांना विचारणार आहोत. नेमकं पत्रकार परिषद बोलवली काय कारणास्तव आहे. आपल्यासोबत संयोगिता काकी गाडवे आहेत. नेमकं आज ह्या अचानक पत्रकार परिषद जी तुम्ही बोलवलेली आहे याचं कारण काय? आज पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण म्हणजे कुशल आणि अकुशल त्याचं टेंडर रद्द केलेलं आहे आणि ते टेंडर रद्द झाल्यामुळं किंवा त्याच्यामुळं काय होणार आहे हे सांगण्यासाठी मी आज पत्रकार परिषद घेतलेली आहे. पहिल्यांदा मी ह्या टेंडर रद्द केल्यामुळं नागरिकांची जे गैरसोय होणार आहे त्यांची प्रथम मी सगळ्या नागरिकांची दिलगिरी व्यक्त करते आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कुशल अकुशलमध्ये कमीत कमी 11 ते कर्मचारी म्हणजे लोकसंख्या लागते, म्हणजे लोक लागतात काम करण्यासाठी. 11 कर्मचारी 11 कर्मचारी म्हणजे आता सध्या 11 पण वाढून जर झालं तर 15-16 वर पण येऊ शकते. त्याच्यामध्ये आता आपल्याला पाणी पुरवठ्याच्या विभागासाठी 6 कर्मचारी होते, उद्यान विभागासाठी 4 होते आणि अग्निशमन गाडीवरले चालक म्हणून एक कर्मचारी, असे 11 कुशल कामगार कार्यरत आहेत व ऑफिस विभागामध्ये 3 कर्मचारी म्हणजे एकूण 14 कर्मचारी. तर पाणी पुरवठ्यामध्ये आज जर आपण हे जर कर्मचारी नसतील तर त्याचं काय होणार आहे की बाबा पाणी चालू बंद करणे, लाईट चालू बंद करणे ह्या कामासाठी आपल्याला ते लोक लागतात. तर हे लोक आज आपल्याकडे नाही, त्यामुळं पाण्याचा विस्कळीतपणा 100% होणार आहे. त्याला कारण हे आता आपल्याला माहितीच आहे कशामुळे होते हे मी लास्टला सांगणार आहे. कारण तात्काळ दुरुस्ती असेल, कुठं वाल खराब झालेला असेल, कुठं पाण्याचं पाईप तुटलेला असेल ते लावण्यासाठी म्हणजे किरकोळ कामासाठी सुद्धा आपल्याला कर्मचारी लागतात. हे कर्मचारी आपल्याला आता अवेलेबल होणार नाही. ह्याच्यातून आता आपण जे ऑफिसचे कर्मचारी आहेत त्या ऑफिसच्या कर्मचाऱ्याला आपण हे केलेलं आहे की आपण ज्या त्या विभागाला पाठवण्याचं नोटीस काढलेल्या आहेत. आता ते त्या कामावर गेल्यानंतर ऑफिसमध्ये पण हलगर्जीपणा होणार आहे, ऑफिसची कामं पण वेळेवर होऊ शकणार नाही. त्याबरोबर पाण्याचं तसंच झाल्यानंतर आपण उद्यानाकडे गेलं तर आता चैत्र महिना चालू आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती, पालवी भरपूर गळती चालू असते. झाडांना पाणी नाही मिळालं तर उन्हाळ्याचे दिवस आहेत, झाडं वाळणार आहेत. म्हणजे जे आज आपण हिरवीगार बाग आहे आपली तरी काही काळातच ही सुकून जाणार आहे. हे पण आपण लक्षात घेणार आहे. जिथं आज पर्यटन स्थळ म्हणून बघितलं जातं जिथं 5 ते 6 वाजता तुम्ही लोकांची गर्दी 3-4 बागेमध्ये बघतात. पण जर विस्कळीतपणा अस्वच्छता असलं तर लोक जाणार नाहीत. हे पण आहे. अग्निशामकच्या गाडीचं सांगितलं तर तुम्ही एक लक्षात घ्या, चालकच जर नसेल, आता उन्हाळ्यात कडब्याला आग असते, शॉर्ट सर्किटमुळे आग लागू शकते. ह्या गोष्टी ज्या दुर्घटना करणाऱ्या जर चालकच नसेल तर तिथंपर्यंत पोहोचायला गाडी वेळ लागणार. चालक नसलं तर आपण गाडी पोहोचू शकणार नाही आणि त्यांना जी योग्य आपण सोय देतो ती सोय होऊ देणार नाही. आता कोणते टेंडर जे आहेत जे नामंजूर या 14 नगरसेवकांनी याला विरोध केलेला आहे, कोणते हे आहे? जे किरकोळ आहेत, ज्यांचं नगरपालिकेला जास्ती गरज नाही, कुठं 100,000 विटा असतील किंवा कुठं वेल्डिंगच्या असेल, कुठं स्टेशनरी असेल, म्हणजे जे मूलभूत टेंडर आहेत, ज्या मूलभूत टेंडरहून आपल्याला नगरपालिकेला प्रॉफिट होते ते पूर्ण टेंडर त्यांनी नामंजूर केलेले आहे. आणि हे करत असताना गेल्या मीटिंगमध्ये एक टेंडर त्यांनी स्वच्छतेचं तेवढं घेण्याची परवानगी दिल्यामुळे 2 महिने हेच टेंडर आपण कंटिन्यू करू. एक टेंडर आपण काढणार आहे, त्याला पण आता वेळ लागणार आहे, त्याला 2 महिने लागतील, पण आहे ते रेग्युलर केलं. बाकी जे गरजेचे ते टेंडर त्यांनी पूर्ण अमान्य केलेले आहे. आणि शेवटी ह्याच्यात माझी पण चूक नाही, कारण माझ्या नगराध्यक्ष हा पदाचा वापर करून मला जेवढं करता येईल तेवढं 100%, कारण लोकांनीच आता
कोण जर मेजॉरिटी त्यांची दिली, त्यामुळे त्यांच्या मेजॉरिटीचा विचार करूनच मला नगरपालिका चालवावी लागते, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती. मग त्यांना गेल्या वेळेस मी म्हणलं होतं की जर गैरसोय झाली तर तुमच्या 14 नगरसेवकामुळे होईल. तर त्यांनी मला असं म्हणलं की तुम्ही माझ्यावर आरोप करताय. पण 100% आरोप नाही, जनतेचं सांगत होते की बाबा जनतेच्या गैरसोयीला पूर्णपणे 14 नगरसेवक जबाबदार असते, कारण आम्ही 7 जणांना त्याला मान्यता दिली होती. पण त्यांचं असं आहे की ह्या टेंडरला जिम असेल, सावित्रीबाई फुले असेल, नाट्यगृह असेल, अशा बऱ्याच काही गोष्टीला की त्या बऱ्याच गोष्टीला जे प्रॉफिट आहे, बाजारचं टेंडर असेल, जिथं आपण आज 9 ते 10 लाखाला टेंडर जाते आणि आपली वसुली होती 3 लाख रुपये. त्यांना हे पण सांगण्याचा प्रयत्न केला मी की बाबा याला 8 ते 9 लाख रुपये आपण नुकसान होती, तर ते म्हणले नगरपालिकेची नुकसान झाली तर चालते. असं वार्षिक स्पष्ट- किती नुकसान होईल असे हे टेंडर जे देणार आहेत आपण, माझ्या त्यातनं किती अंदाजे उत्पन्न होत 17 ते होतं? 18 लाख तर 100% नुकसान होईल. नगरपालिकेत 17-18 लाखांचं नुकसान या चुकीच्या निर्णयांमुळे. निर्णयामुळे लाईटचं टेंडर महाराष्ट्र शासनाचं आहे, ते पण ते म्हणतात की नाही त्यांना द्यायचं नाही. म्हणजे का शासनाच्या टेंडरला विरोध चालू. विरोध चालू आहे. ते म्हणतात की इथं कुणाला तर करू, म्हणजे सगळ्या नगरपालिका एका वेगाने चालल्या तर आपण एका वेगाने चाललं. कुठल्या गोष्टीचं लोकार्पण झालं नाही, त्याच दाखवायचं, ते चुकीचं जनतेच्या पुढे काहीतरी मांडायचं, एक कुठंपर्यंत तर बंद व्हायला पाहिजे. आणि आजचा मेन विषय म्हणजे कुशल अकुशल कामगार नसल्यामुळे आज जनतेची गैरसोय होणार आहे. त्याबद्दल मी तर माफी मागते, पण पुढच्या काळात येणाऱ्या त्यांनी पण थोडं विचार जनतेचा करून थोडं याच्यात कुठंतरी ॲडजस्ट करावं असं मला आज पण वाटतंय, पण त्यांची मानसिकता नाही. कुठल्या याच्या बाबतीत लोकांची गैरसोय होणार आहे येणाऱ्या काळात? आता येणाऱ्या काळामध्ये आपण जर फॅक्ट बसतात, निवडणूक जर डिसेंबरला निवडणूक झाली, पण आणखी आपण काय म्हणतो की एखादं नगरसेवक असेल, नवीन पदवीधर असेल, थोडे नवीन असते तर नव्याचं 9 दिवस चालतं. परंतु परिस्थिती आपण बघतोय की शहराने आपल्याला निवडून कसं तरी हेच आपल्याला समजायचं का आपलं कामकाज काय असतंय हे तर पहिलं समजून घेणं गरजेचं आहे. समजून सांगितलं तर माहीत कळत नाही की विरोधक म्हणून सांगतात म्हणून. कृपा करून मी पण विनंती केली मीटिंगमध्ये की असं कृपा करून करू नका की जी काम प्रोसिजर करावं लागते. तर आज नगर परिषदच्या परवा जी आर काढला महाराष्ट्र शासनाने की एकही नगर परिषद कर्मचारी नगर परिषदला डायरेक्ट दिवसावर घेता येत नाही. ती मीटिंगमध्ये सांगून सुद्धा नाही, जसं वस्तू होत्या. म्हणजे ह्याच्यामध्ये राजकारण ही कवर असते की निवडणुकीचा एखादा महिना ठीक आहे, निवडणूक 1 महिने 2 महिने अगोदर, पण नंतर एखादा दुसरा महिना. पण राजकारण करणे 12 महिने कुणासाठीच कुठल्याच पक्षाचं किंवा जनतेसाठी चांगलं नाही आणि स्वतःसाठी पण चांगलं नाही. आता एक तुम्हाला उदाहरण सांगतो. मला आता तुमचं पाणी पडतं, अमृतचं पाणी हे असेल योजना मंजूर असेल आपल्याला, म्हणजे अमृत योजना सोडून द्यायची आणि मिटिंग समोर की सगळ्या भागातल्या नवीन पाईपलाईन टाका, तिथं पाणी पुरवठा करा. आज नगर परिषदकडं 1 रुपयाची निधी नाही. नगर परिषदकडं जो निधी आपल्याला नगर परिषदेच्या फंडातून पानपट्टी असेल, घरपट्टी असेल किंवा इतर जी कर असेल त्या करातून जो येतो निधी, तो तर तुम्हाला खरं सांगायचं म्हणलं ना तर आता मला 15-20 वर्षाचा जो अनुभव, तर त्याच्यामध्ये तुमचं रेग्युलर जे देणं आहे, प्रिंटिंग असेल, डिझेलचा खर्च असेल, काय कर्मचारी असतील, समजा तुमचे ह्याचे डेलिव्हरीचे काय कर्मचारी असतील किंवा छापायचे कुठलाही खर्च असेल तो त्याच्यासाठी स्वतः खर्च करतो. म्हणजे काय प्रत्येक गोष्ट सांगायची, पण हिशोब तुम्ही प्रत्येक पारदर्शक का नगर परिषदेमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये काय नगर परिषदचं काय भ्रष्टाचारीच आहेत का? मला ही जी काय नियमाने आहे ते तुम्हाला करावं लागेल. जी नियम आहे, जर समजा नियम आहे काम केलं तुम्ही शासन कारवाई करताय, शासन कारवाई करणंच की नियम आहे काम केलं तर, परंतु काम करायचं नाही आणि इकडे दाखवायचं की इकडे हे बंद आहे आणि इकडे माणसं की कामं बनतो, इकडे माणसं इकडे पाणी वेळेवर पुरायला पाहिजे, पाणी आलं नाही, आणि इकडे माणसं की कर्मचारी बंद करा. ही जी ह्या जनशक्ती विकास आघाडीची जी दुटप्पी भूमिका आहे, ही भूमिका ह्या भूमिशहरातल्या जनतेला सगळ्यात गरज आहे की महत्त्व समजणं गरजेचं आहे. कारण का प्रत्येक वेळेस आता आपण आमचं प्रपंच बघतो, उद्योग बघतो आणि सामाजिक काम बघतो. काही एकच काम बघत नाही की सामाजिक कामच. आम्ही आमचे प्रपंच बघून सामाजिक काम, ही लोकांची जनतेची सेवा असेल ती बघतो. उठलं सकाळी की हीच रोज कुठला तरी व्हिडिओ काढायचा आणि कुठल्या तरी लोकांबद्दल गैरसमज पसरवायचे की 2.5 वर्षापासून 2.5 कोटी रुपये खर्च केला आहे आणि जलतंत्राव ही आहे, बंद आहे, पण त्याचं कामच पूर्ण नाही ना आणखी. हां, विरोधकांनी 2-3 दिवसापूर्वीच तुमच्यावरती आरोप केला की जलतरण तलाव जो आहे तो त्याच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोट्यवधी रुपयांचा तुम्ही भ्रष्टाचार केला, त्याच्याबद्दल काय सांगा?
आता भ्रष्टाचार मी सांगतो ना, त्याला काम केलं की कुठल्या कामामध्ये भ्रष्टाचार दिसतोय. मला सांगा, मुख्याधिकारी असेल, नगरपालिका असेल, 14 कर्मचारी आहेत. आता तुम्ही 14 कुशल कर्मचारी 14 येतं, त्याच्यामध्ये काय भ्रष्टाचार करणार तुम्ही सांगा. तुम्हाला त्याचे टॅक्स असतील, त्याचे पेमेंट असतील, त्यात दिन असेल 10-12 हजार जरी पेमेंट दिलं तर पेमेंट 14 टेंडर असेल, त्याचे PFचे फंड भरलं तिथं, तो सगळा जर खर्च करता तुम्ही जी शिकवणं काय राहते यामध्ये कुठल्याही कामामध्ये. फक्त भ्रष्टाचार करणं ह्याच मुद्द्यावर तुम्ही निवडून आलात ना, की लोकांचं खोटं नाटक बोलवून की भ्रष्टाचारी संजय गाडवे मोठा झाला, कसं झाला आहे. पण हे तुम्ही त्याचे रिटर्न बघा, त्याची इन्कम बघा, त्याची कमाई काय बघा. आणि नगरपालिकेमध्ये सगळ्या चौकशी पूर्ण झाले तर आणखी एक चौकशी तुम्ही डबल 30 करा म्हणत असाल तर शासनाचे तो 30 ते 40 लाख रुपये खर्च केला चौकशीसाठी. त्याच्यामध्ये सगळ्या चौकशी रिपोर्ट आहेत. मग रिपोर्ट दाखवतो तुम्हाला, तो रिपोर्ट देतो तुमच्याकडे मी. आता ती चौकशी बरोबर नाही. आता मला सांगा, जर ह्यांच्या डोळ्यासमोर सगळे भ्रष्टाचारी दिसत असेल महाराष्ट्रामध्ये, कर्मचारी सगळे भ्रष्टाचार येतं, चौकशी करणारे बी सगळे भ्रष्टाचार येतं, संजय गाडवे बी भ्रष्टाचारी, नेमकं त्याला उत्तर काय द्यावं हेच आपल्याला समजत नाही. हे विषयावर तर आणखी मी ओपन चॅलेंज सांगतो, चौकशी करायची असेल ते. स्विमिंग पूलचं अजून लोकार्पणच झालेलं नाही. त्याचं काम किती काम राहिले त्याचं अजून, किती काम 10-15% पूर्ण राहिले, काम व्हायचं, पंपिंग राहिले. आणि लोकार्पण केल्यानंतर तुम्ही सांगा किती बंद का पडला, हा 100% विचारला. अजून आपण लोकार्पण, तुम्हाला कुठे पेपरला बातम्या दिल्यात का लोकार्पण केलंय का आम्ही तिथं जाऊन. ही गोष्ट कुठे लोकार्पण केल्यानंतर बंद झाल्यानंतर मग त्या गोष्टी असतात. त्याचं काम प्रगतीपथावर आहे. तुम्हाला नाही देशमुख साहेब, तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मला आपलं सावित्रीबाई फुले सभागृह आहे आपलं, त्या सभागृहामध्ये तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये दिसलं या वर्षामध्ये की त्या सभागृहामध्ये 4 ते 5 वर्ष आपण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर दिलं. त्याच्यापासून कुठल्याच शहरामध्ये कार्यक्रम होतात, कुठले होत नाहीत. जरी कार्यक्रम नाही झालं, ज्याला टेंडर त्यांनी पैसे तुमचे ठेवलेत का, तो नगर परिषदेचा तुम्हाला फायदेशीर बघा. तुम्ही आता तुम्ही हा निर्णय घेता की तो लिलाव काढायचा, ठीक आहे, मान्य. मग येणाऱ्या पुढच्या बरोबर येणाऱ्या एप्रिलमध्ये, पुढच्या 27 एप्रिलमध्ये त्याच्यामध्ये दाखवून द्या तुम्ही उत्पन्न किती आलं त्याचं, किती नुकसान होईल. झालं अशा प्रकारचं किती पूर्ण टेंडरवर जर कामं नाही दिली गेली तर नगरपालिकेचं किती आर्थिक नुकसान नुकसान होईल? तुम्हाला एक सांगतो. आता अध्यक्ष मॅडम सांगितलं, आता पाणी पुरवठ्याचा विषय आहे. आता तुमच्या ऑफिसमधले जर 5 कर्मचारी त्याला शिक्षित नसतील, ती म्हणजे टेक्निकली त्यांचं ज्ञान नसते. आता नावेल म्हणून समजा शहराचा पाणी पुरवठा आहे, आपण ऑफिसचे 4-5 टेबल उद्या बंद होणार येतं आणि ते कर्मचारी आहेत ते पाणी पण पंप चालू करायला जाणार येतं. उद्या काय अपघात झाला, ते अशिक्षित असल्यामुळं त्यांना टेक्निकल ज्ञान नसल्यामुळे काही होऊ शकतं. म्हणजे विलाज काय आहे, म्हणजे तुम्ही इकडं सांगायचं की टेंडर ही लोकांची गरज नाही आपल्याला. आज कर्मचारी नगरपालिकेचा स्टाफ किती आहे, ते आहे ते स्वतः स्टाफमध्ये बघत नाही. आणि त्याच्यातले जर तुम्ही 5 लोक कर्मचारी जर समजा पाणी बोर्डकडे पाठवले, आता लाईट बंद आहे, लाईट चालू बंद करायचं बंद आहे. आता शासनाने GR काढला आहे, शासनाने की त्याच्यामध्ये ऑल महाराष्ट्र लेवलचा GR आहे की सगळे मेंटेनन्स लाईट सगळं त्यांनीच हे करायचं. कुणी बघायचं त्या कंपनीने बघायचं, शासनाची. त्याच्यामध्ये पण भ्रष्टाचार होतोय. MSEB कडे दिलंय का? MSEB कडे नाही, एक वेगळी कंपनी शासनाने नियुक्त केली, महाराष्ट्र शासनाने केली, ही भूमनगर परिषद नाही केली. ती पण भ्रष्टाचार ती पण करत नाही म्हणते. मग ती ही टेंडर काढायचं नाही, तिकडे शासनाला द्यायचं नाही. मग नेमकं तुमच्या मनामध्ये काय आहे, त्या भूमशहरातलं सगळं सुविधा ते बंद करायच्यात का, आणि बंद केल्यात का, बंद केलं तर पुन्हा अध्यक्ष बंद केलं म्हणून सांगायचं का. असे कृपा करून मी प्रत्येक वेळेस सांगतो तुम्हाला की अध्यक्ष सन्मान्य नगरसेवकाला सांगितलंय की तुम्ही त्यांची पत्रकार परिषद झाली एखाद्या गैरसोयची की त्या ठिकाणी गैरसोय का झाली ही तुम्ही लोकांसमोर स्पष्टीकरण करा म्हणून. कारण का तुम्ही एकच जनतेने एक बाजू जर ऐकली तर दुसरी पण बाजू ऐकणं गरजेचं आहे. आज उद्या पाणी नाही आलं समजा तर पाणी काय येत नाही तर तुम्ही टेंडरला अमान्य केलं. तुम्ही ती काय कायद्यामध्ये काय नियम असे येतं की त्याच्यामध्ये सन्मान्य नगरसेवकाशीच त्याला मंजूर लागते. काय नियम असे येतात, काय अध्यक्षाला अधिकार आहेत, पण काय अधिकार जे अधिकार नाही ते अध्यक्ष वापरू शकत नाही त्या विषयामध्ये. मग त्याविषयी मी पण विनंती केली की असं करता येणार नाही भ्रष्टाचार आहे. आता भ्रष्टाचार कशात तुम्ही बघा, तुम्ही सगळे ह्याच्या चौकशी करा, काहीच आमचं म्हणणं नाही. आता स्वच्छतेमध्ये भ्रष्टाचार आहे म्हणले. आता स्वच्छता नशीब चांगलं शहरवासियांचं की 1 तारीख 2 वर्ष त्या टेंडर मुदत वाढली, 2 महिन्याची त्याला मुदत वाढली, नंतर आजपासून ती पण स्वच्छता पण बंद पडली असते. आता कर्मचारी लावू म्हणते, आपली लोक लावू म्हणजे ही टेंडर जे आहे ते टेंडर कुणी महाराष्ट्रामधला कुणी माणूस करू शकतो. ज्याच्याकडे काम करण्याची क्षमता आहे, ज्याच्याकडे नियमाप्रमाणे पेपर आहे तो कुणी करू शकतो, काहीच अडचण नाही. आता त्याच्यामध्ये अध्यक्ष भ्रष्टाचार केला का सांगा तुम्हाला. म्हणजे प्रत्येक गोष्टीबद्दल फक्त शहरवासियांचे गैरसमज करायचे आणि ही अध्यक्ष मग गैरसोय होती ही फक्त दाखवून द्यायचं. हा जो प्रयत्न चाललाय हा प्रयत्न आम्ही कदापिही त्यांचा हा प्रयत्न 100% हमी पाहणार.
जे रिअल आहे, जे फॅक्ट आहे, जे अध्यक्ष अधिकारी आहेत, ते अध्यक्ष त्याबरोबर काम करतील, जे त्यांना अधिकार आहेत ते त्यांच्याप्रमाणे काम करतील. फक्त जनतेने आता जनतेलाच ही केली तर आपण तर काहीच करू शकत नाही. जे अधिकाराचे अध्यक्ष पुरेपूर त्या अधिकार त्या काय त्यांच्या अधिकाराचा जो वापर आहे, त्याला जे अधिकार दिले शासनाने त्या अधिकाराचा 100% वापर करतात त्यांनी. फक्त गैरसोय होणार आहे, हे का होणार आहे तर त्याचं वेगळंच सांगायचं म्हणून आजची पत्रकार परिषद आयोजित केली. सर्वसाधारण सभेला पत्रकारही बोलवण्यात यावे अशी ही मागणी त्या ठिकाणी त्या नगरसेवकांच्या वतीने करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे बोलवता येतात का पत्रकार पण सर्वसाधारण सभेला, त्याची काही माहिती आहे का आपल्याला? आता पहिल्यांदा इन कॅमेरा म्हणलं, ठीक आहे म्हणलं आहेत, त्यांची मागणी आहे इन कॅमेरा. पत्रकार बोलण्याशी माझे दुमत नव्हतं, कारण पत्रकार बोलण्या म्हणजे काय, मला काय करायचं ते गोपनच करायचं, मला काही करायचं नाही. पण प्रत्येक मागणीसाठी काहीतरी पहिला सभागृहात आलं की काहीतरी मागणी काढायची आणि त्याच्यावर 2 तास घालवायचे. हा नियम चालू आहे त्यांचा प्रत्येक विशेष सभेला. पत्रकार बोलायला माझी दुमत नव्हती, पण त्यावेळेस मी सगळे पत्रकार भूम शहरातले मी बोलू शकले नव्हते, वेळ नव्हता तितका. तुम्हाला बोलणं असेल, माझं काही घेणं देणं नव्हतं. मला असं पुढे दुसरे एक नगरसेवक उठले, त्यांनी सांगितलं की पत्रकार परिषद, पत्रकारच कशाला, आपण सगळ्या अख्ख्या भूम शहरातल्या लोकांना इन्व्हिटेशन देऊयात आणि खाली ग्राउंडमध्ये सभा घेऊयात. म्हणजे दोघांच्या मागण्या होत्या, त्यामुळे मी माझा अधिकार होता, मला कुणाला बोलायचं कुणाला नाही. पत्रकार जरी आले तर काय पत्रकार मला तिथं प्रश्न विचारू शकणार नाहीत विशेष सभेमध्ये, तुम्हाला फक्त ऐकूनच घ्यावं लागणार आहे. त्यामुळे माझा अधिकार होता की नाही, मला वाटलं की आता मला गरज वाटत नाही पत्रकार बोलवायचे किंवा सर्व नागरिक बोलायचे, म्हणून मी ते सांगितलं की मला इन कॅमेरा वेबसाईटवर पूर्ण मीटिंग टाकली जाईल, त्याच्यात सगळे बघणार आहेत. तुम्ही वेबसाईट ओपन करू शकतात, नागरिक वेबसाईट, जागा अपुरी आहे, आम्ही सगळेजण इथं 21 आणि अख्खे भूम शहरातले पत्रकार आणि कर्मचारी बसायचं तर जागा पुरत नाही, तेवढं सभागृह मोठा नाही. तो मी निर्णय घेतला होता की वेबसाईटवर सगळे वेबसाईट ओपन करू शकतात, तुम्ही बघू शकतात, पण इथं येऊनच सगळ्यांनी बसावा असं काही नियम नव्हता, म्हणून मी त्या दिवसच्या पत्रकार परिषद बोलायला नकार दिला होता. पण आज असं होणार आहे की हे काम करत असताना आता ऑफिसचे लोक बाहेर गेले, म्हणजे साईडवर गेले, त्यामुळं प्रशासकावर ताण येणार आहे ह्या गोष्टीचा. हे पण आपण कुठं तर लक्षात घ्यायला पाहिजे. ऑफिसचे कामं होणार नाहीत, इथं आलेल्या नागरिकाचा, उन्हातान्हात आलेल्या नागरिकाचं काम नाही झाल्यानंतर त्यांचा असंतोष वाढणार आहे, पाणी नाही वेळेवर आल्यावर बायकांची चिडचिड होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. त्याला सर्वस्वी जबाबदार ते 14 म्हणलं की परत मला पहिले सभेत विचारतात की आम्ही 14 कसे 14, कारण तुम्हीच ते अमान्य केले, आम्ही अमान्य केलं नाही तरी त्यांचं ते म्हणजे आपली चूक झाली हे मान्यच करत नाहीत. फक्त कुठला तरी एक विषय धरायचा, त्याच्यावर एक विषय धरून त्याला आडकाठी करायची, त्याच्यावर एक तास घालवायचा आणि मग मला कुठंतरी माझा निर्णय, माझ्या पावरचा निर्णय घेऊन मला ते 2 तास मला वाचवावं लागेल, कारण 4-4:30 वाजेपर्यंत मीटिंग चालवायची आणि मीटिंगचे विषय बाजूला आणि दुसराच कुठेतरी विषय जातो. मग बाकी काही नगरसेवक आक्रमक मुलं की आमचे जे विकास कामाचे विषय आहेत ते मांडत नाहीत, ते घेतले जात नाहीत आणि दुसऱ्याच विषयावर चर्चा होती. त्यामुळं ते सगळ्या गोष्टी आडकाठी घेऊन मेन विषय त्याच्यावरच बोलण्याचा त्या दिवशी मी नेम घातला की जे विषय अजिंक्यावर आहेत त्याच विषयावर चर्चा केली जाईल आणि तुमचे बाकी काही विषय असतील ते मला लिखी द्या, त्याचे लिखी उत्तर किंवा मी माझे तोंडी उत्तर सांगितले. कारण वेळ खूप वाया चालला आणि अजून त्यांचं आहे की म्हणजे कुठली गोष्ट आणि ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यावर जाऊन पाहणी करण्यापेक्षा मला आज का वाटते त्याच्यावर जाऊन महागल्या गोष्टीवर पाहणी करण्यापेक्षा हे उघडा, कर्मचारी तिथं घेऊन जाणार, त्यांना तिथं हे उघडा, ते दाखवा, हे दाखवा, हे करण्यापेक्षा आता जिम आहे, ठीक आहे, जिम केलेली आहे, पण जिमचं प्रॉफिट कसं होणार आहे, जिमचं उत्पन्न कसं होणार आहे हे बघा तुम्ही. जिम जाऊन देखरेख करण्यात काय आनंद आहे किंवा काय तुम्ही बेल्ट निघाल्याला तुम्हाला कळणार आहे, त्या बेल्ट निघाल्या म्हणून का ट्रेडमिलचं कुठलं गेलं करणार आहे, तर काय करणार आहे. त्यापेक्षा उत्पन्नात कशी वाढ होईल याचा विचार करावा असं मला वाटतं. कारण सगळ्यांनी मिळून जर केलं तर नगरपालिका व्यवस्थित चालेल. कारण आजच्या ह्याच्यावर नगरपालिका चालवणं सोपं नाही. प्रत्येक गोष्टीला हे आणा, ते आणा, कामं करा, हे करा, पण कशातून करा आपण विचार केला पाहिजे. आमचे कामं अजिंक्यावर घेतले, सगळे कामं अजिंक्यावर घेऊ, पण निधी कुणी आणायचा हा मोठा प्रश्न आहे. निधी कसा आणायचा आहे, ते कामं बंद करा
आणि नवीन कामं आणणं शक्य नाही कामं आणणं, कारण शासन एका कामाला एक वेळेसच निधी देत असतं. ते आपण म्हणण्यावर नाही की हे काम कॅन्सल करा आणि ह्याला निधी द्या आणि ते काम कॅन्सल करा त्याला निधी द्या, हे असं होत नसतं. ज्या कामाला निधी दिले ते कामं चांगले करून घ्या, चांगलं सुधारावं असं मला वाटतं. पण शेवटी त्यांचंही मत आहे की आम्ही सभागृहात जे बोलतो ते तुम्ही दुसरीकडे सांगणार, पण तुम्ही वेबसाईटवर बघा, जे बोलतात जे अमान्य आहे तेच अमान्य लिहिलं, जे मान्य आहे ती मान्यच लिहिले आणि ह्याच्यात काही बदल केलेला नाही. त्यांचं आज पत्रकार आपण परिषद घेतली की आता ते थोड्या वेळानं त्यांचं लाईव्ह चालू होते आणि त्याच्यात सांगतात की नगराध्यक्ष खोटं बोलवतात. आणि असा एका नगरसेवकाने तर माझ्यावर आरोप केला की प्रशासक काळामध्ये नगराध्यक्षसुद्धा त्यांच्यामध्ये सहमत होता. माझा प्रूफ करून दाखवा की नगराध्यक्ष प्रशासक 4 वर्षाच्या काळामध्ये कुठं त्यांच्यासोबत होता. आणि मी 4 वर्षाच्या काळामध्ये एक बार तर नगरपालिकेच्या फुटेजमध्ये 4 वर्ष मी नगरपालिकेत आले का ते दाखवा. हा आरोप म्हणजे मी त्या दिवशीसुद्धा सांगितलं होतं, हा आरोप केला आहे. त्यामुळे मला नुसकानीचा मी त्यांना अर्ज द्या म्हणत होते, तर सगळे म्हणले जाऊ द्या सोडून द्या म्हणून. तर प्रत्येक गोष्ट ही सोडली जाणार नाही. प्रत्येक आरोप करताना विचारपूर्वक करायला पाहिजे. आरोप प्रशासकीय काळामध्ये आमचा काही काडीचा संबंध नाही का प्रशासकाचा का आणि म्हणतात की त्यांची बाजू का घेतात कर्मचाऱ्यांची. आज माझ्यावर मोठा आरोप होता मीटिंगमध्ये, सगळे नगरसेवक असतात की प्रशासक काळामध्ये तुम्ही नगरसेवकावर का तुम्ही कर्मचाऱ्याची का बाजू घेतात. कर्मचाऱ्याची जर नाही बाजू घेतली तर उद्या जर सगळे कर्मचारी जर वेळेवर संपावर गेले आणि नगरपालिका बंद पाडली तर त्याला जबाबदार कोण. कारण त्यांची चुकीची बाजू घेत नाही, जे खरं तेच बाजू घेते. चुकीची बाजूला त्यांची सहमती देत नाही. आणि कर्मचारी चांगले आहेत, कर्मचारी चांगलं काम करतात, पण जर आपण वेळेवर येऊन जर त्यांना अडथळा जर करत असतो कामात तर चुकीचं आहे. जर मी आज नगराध्यक्ष बोलले आणि सगळे कर्मचारी इथं बसले तर टेबलवर काम होत नाही, याची जाणीव कुठं ठेवायला पाहिजे. आणि आज मी नगराध्यक्ष आणि आणखी एक वेळेस मी जनतेची आज जी हेळसांड होणार आहे त्याबद्दल माफी मागते. आणि जेवढं माझ्याने प्रयत्न होईल तेवढं लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करून त्यांचं मन परिवर्तन करून भूमशहर सगळं आहे तसं ठेवण्याचा प्रयत्न आहे. आणि काय तुम्हाला विचारा काय शहरातली काही स्वच्छतागृह बंद आहेत, तर ती स्वच्छतागृह चालू करण्यात यावी असे काही या ठिकाणी आपले 2 कॉम्प्लेक्स आहेत. त्या कॉम्प्लेक्समधले पण स्वच्छतागृह बंद आहेत. त्या कॉम्प्लेक्समधील जे काही गाळाधारक आहेत त्यांनी दिली होती मागणी, त्याबद्दल काय प्रोग्रेस आहे. स्वतः संयोगिताताई त्या ठिकाणी बघण्यासाठी आल्या होत्या. आहेत तिथे त्याच्यातनं तर व्यापारी मंडळाची जबाबदारी आहे, त्या कॉम्प्लेक्समधल्या सगळ्याची पण जबाबदारी स्वच्छ ठेवणं. आपण बघितलं बंद कशासाठी केलं तर हा पण विचार करणं गरजेचं आहे की आपण सत्य बोललं की खरं बोललं की खऱ्याला पण राग येतो, अशी परिस्थिती झाली. तुम्ही जर समजा तिथं बांधून दिलेलं असेल तर थोडं निगा राखणं किंवा लक्ष ठेवणं आपली जबाबदारी आहे, तिथे आपण करायचं, आपल्याला तिथं वापर करायचा म्हणजे हा परत विषय जो विषय नगरपरिषदची जबाबदारी आहे ती नगरपरिषद 100% पार पडतात. प्रशासकीय काळामध्ये थोडंफार गैरसोय झाली असेल ते आपण मान्य करू समजा. परंतु आता ज्या ज्या तुम्ही आता उदाहरण सांगतो मला, आता तुम्ही त्याचमध्ये एक पत्रकार आहेत आमचे बांधव की असं तर बोलता येत नाही, रस्ते केलेत आपण, रस्ते जे चालू ते शहर रस्त्याची काय करायचं, मग तुम्हीच तक्रार करता का बातम्या देता पत्रकार. आणि ज्यावेळेस रस्त्यावर लाईट बसल्या तिथं लाईटची काय करायचं म्हणता. आणि आज आम्हाला प्रश्न विचारताय आज ती लाईट कशी मोबाईल येत म्हणजे तुम्ही पत्रकारने एक भान ठेवणं गरजेचं आहे की आपल्याला राजकारण करायचं आहे, एखाद्या पार्टीला किंवा एखाद्या ग्रुपला धरून चालायचं आहे का आपल्याला करायचं आहे. म्हणजे थोडं न्यूट्रल म्हणण्यापेक्षा जो काम करतो त्याला काम करतो म्हणून तुम्हाला द्यावं लागेल. जो चुकीचं वागतोय माणूस, राजकीय माणूस किंवा पदाधिकारी, तो चुकीचं म्हणून द्यावं लागेल त्याला. असं न करा तुम्ही पण याचं भान ठेवा असं माझं म्हणणं आहे. तिथं ज्या ठिकाणी आता मुख्याधिकाऱ्यांना आदेश देऊन जी काय तिथं तो डागडुजी कोण करतात ते करूया आपण. आता ते उदाहरण सांगतो की इथं अख्ख्या भूम शहरामध्ये आपल्या वाचण्यासमोर एकच आहे. आता ती बंद करून गेल्या मीटिंगमध्ये 2 तास भांडत बसल्याला का तर आम्हाला त्याचं वाचन म्हणजे जी आहे ती बंद करा आणि नवीन करा की कसं जमणार आहे हा विषय. तुम्ही दुटप्पी भूमिका घेऊ नका. तुम्ही खरंच जनतेसाठी तुम्हाला काम करायचं ना तर जी गरज आहे ती सांगायला तुम्ही म्हणजे इकडे ही स्वच्छ ही बंद करा म्हणायचं का तर तो आमचा कार्यक्रम मुतारी बंद करा म्हणून सांगायचं. मग त्या लोकांनी कुठे जायचं मला सांगा. असं 1000 दिवसाची नाही म्हणपर्यंत 2 ते 3,000 लोक बाथरूमसाठी जात असतात त्या ठिकाणी. ती बंद करून कुठं लावायचे परत पुन्हा मोर्चा काढायचं लाईव्ह घ्यायचं की भूम शहरामध्ये एक ही मुतार नाही. असं काम करत असताना असं करता येत नसतं. थोडं
नियमाचं याचं भान ठेवून काम करावं सगळ्यांनी. असं आपण आता जबाबदार माणसं आहेत, जबाबदारीने वागणं गरजेचं आहे. आपण पहिले नगरसेवक नव्हतं मान्य केलं होतं, परंतु आता जबाबदारी वागायची विनंती माझी. आता बोलणं म्हणजे आवाजच तसा आहे, तर काहीच करू शकत नाही. त्याच मुद्द्यावर संजय दादागिरी करतो, ही करतो, त्या मुद्द्यावर तर लोक कुठल्या माणसाने काही केलं आपण फक्त गैरसमज करायची. आता निवडणूक नाही, निवडणूक 5 वर्ष, आता सगळेजण मिळून आपण जनतेचे काम करू 5 वर्षामध्ये. या जनता बघलच ना, पण आता बी तसंच चालू पाहिजे. आता बी गैरसमज असं न करता आपण सगळे मिळून काम करू आणि या भूम शहरवासियांना कशी चांगली सेवा देते हा प्रयत्न करणं गरजेचं आहे. व तुम्ही पत्रकार परिषद आम्ही घ्यायची, आम्ही घेतली, तुम्ही घ्यायची, बास की आता हे विषय. काही दिवसांनी लोक पत्रकार परिषद बघून तुम्हालाच मारतील लोक पत्रकार. कंटाळा येते, कारण प्रॅक्टिकली काम करायला पाहिजे. कारण लोकांना काय चाललंय, लोकांचे सुद्धा म्हणजे कन्फ्यूज होऊ लागलेत लोक, की एक झालं की दुसरी झाली की तिसरी. आणि जेवढं कुठं खराब आहे किंवा एखादी गोष्ट आपण सुद्धा घर बांधत असताना विचार करायचा, एखादा कोपरा कुठं राहत असतं, हे तर गाव चालवायचं आहे. पण सांगताना खरं आणि वाईट दोन्ही सांगायला पाहिजे. त्या दिवशी मी स्वतः कलेक्टर साहेब जे सांगत होते की मला म्हणत होते की गार्डन कुठं जागा आहे का, तर भूम शहरामध्ये साहेब म्हणलं अख्ख्या आमच्याकडे गार्डन झालेलं आहे. सुशोभीकरण म्हणलं चौकात सगळ्या सुशोभीकरण झालेलं आहे. मग तुमच्याकडे शिल्लक का काम आहे, झाडं लावलं का? हो साहेब झाडं लावलं. म्हणजे ज्या गोष्टी ते मला विचारत होते ते मी सांगत होते की हो साहेब आमच्याकडे सगळं झालं. तर ते उलट सगळ्यांना सांगितले की तिथं अरे बघा म्हणजे भूमची नगरपालिका क वर्गाचे तर एवढं डेव्हलपिंग झाले आणि मग ह्यांनाच कसं दिसत नाही, हे पण मोठा प्रश्न आहे. पण जनतेसाठी जे आम्ही वचननामा जाहीरनामा केलं होतं ते आटोकाट करण्याचा प्रयत्न केला आणि ह्याही 5 वर्षात ते पूर्णच करणार की मी ज्या दिवशी मी पदावर बसले त्या दिवसापासून सांगते. आणि मी जे मला तुम्ही निवडून जो विश्वास टाकून जो दिला आहे ते 100% कामं पूर्ण करणार आहे. माझ्या वतीने कुठलीही गैरसोय होऊ देणार नाही. पण ह्यांच्यामुळं जर कुठली गैरसोय होत असेल तर त्याला सुद्धा माझा नाईलाज आहे, कारण ते माझ्या हातात नाही. कारण जनतेनेच त्यांचा कोड दिलेला आहे, 14 नगरपालिकेत पाठवलेले आहे. त्यामुळं शेवटी त्यांचा पण अधिकार आहे. काही निर्णय त्यांच्या पण ह्याच्यावर मला घ्यावा लागतात, काही माझे मी घेईन पण काही निर्णय त्यांच्यावर घ्यावा लागतात. त्यामुळं काही गोष्टीची गैरसोय झाली तर त्याला माझा सुद्धा नाईलाज आहे. आता भूम शहरामध्ये तुम्हाला सांगतो मी 114 कोटीचे कामं मंजूर आहेत. किती? 114 कोटीची कामं मंजूर आहेत. ती कामं करायची नाही म्हणजे का, तर आम्ही आणलेत नाही. ही कुठली राजकारणाची पद्धती हे तुम्ही सांगा पत्रकार म्हणून मला. आता कामं रोज मिटिंगमध्ये कामं बंद करा, कामं निकृष्ट होतं. निकृष्ट आले त्याच्यात सगळं झालेलं आहे ना. जी कामं झाली भूम शहर बघते, जी कामं आजपर्यंत पूर्ण झाले ते काम कसे आहेत ते. आता पाणीपुरवठ्यामध्ये काय निकृष्ट मला सांगा तुम्ही. आता पाणीपुरवठा सोडून दिली कुठली 44 कोटीची आणि नवीन पाईपलाईन त्या म्हणून मिटिंगमध्ये भांडण करीत बसते की नवीन पाईपलाईन मंजूर करा म्हणून. म्हणजे वागायचं कसं, नगराध्यक्ष असू द्या, तो कर्मचारी असू द्या किंवा तुम्ही आम्ही असू द्या, ही जनतेला पण समजणं गरजेचं आहे ना. म्हणजे 114 कोटीमध्ये अख्या भूम शहरातले काम होतं कॉन्क्रीट रस्ते आता जे झाले ते निम्या सोडून रोज कोणतरी यायचं घेतलं मोबाईल की लाईव्ह करायचं, हे कामं निकृष्ट चालू होतं. आता कामं गावात दिसत नाही तर कामं तुम्ही बघताय आता जवळजवळ 1-2 वर्ष चालून कामाचं आहे का कुठं क्वार्टरच्या बाबतीमध्ये तसेच कामं करायला काही हरकत नाही. तर तो रोज ते काम करणारा जो माणूस आहे तो ह्यांना कंटाळून गेलाय, काम नको हातवतो म्हणतोय. अशी परिस्थिती झाली सध्याची. एवढं 114 कोटीचा निधी नगर परिषद 1972 पासून आजपर्यंतच्या काळात मिळाला नव्हता. अमृत 2.0 जी योजना सध्या आपल्या इकडं राबवायची सुरू आहे, त्याचं पण काम त्या ठिकाणी थांबलेलं आहे. त्यात आता हे जे 14 नगरसेवक प्लस आलमप्रभू शहर विकास आघाडीचे नगरसेवक ह्यांच्या माध्यमातून मीटर न बसवण्याबाबत एखादा प्रस्ताव घेऊन ती योजना परत राबवता येईल का, काय तुमचं? एक सांगतो तुम्हाला मी, ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढ्या नगर परिषदेने अमृत योजनेचं कामकाज केलेलं आहे पूर्ण झालेलं आहे. आता तुम्हाला उदाहरण सांगतो, धाराशिव नगरपालिका, हिंगोली नगरपालिका, ह्या नगर परिषदेचे काम 10 वर्ष कंप्लीट झाले. त्यांना मीटर बसवलेत का? फक्त त्याचं तुम्हाला ती खरी त्यांची बुद्धी बी आहे बरं का. त्यांना ही लोक आहेत ना, बुद्धी पण आहे त्यांना. तिकडे काय म्हणायचं की मीटर बसू नका. तुम्ही मीटर जर लिखित दिले की आम्ही मीटर नाही बसू तर त्या योजनेला निधीच देत नाहीत ना शासन. म्हणजे इकडे काम करायचं नाही. मला
मी परत मला एक विषय हे होतोय. मला 25 वर्षामध्ये आजपर्यंत विजय थोरात सुद्धा नगराध्यक्ष होते, सगळे होते, पण मी त्यावेळेस नगरसेवक होतो. 25 वर्ष झालं. मी आज 25 वर्षापासून नगरसेवक नगरमध्ये, पण ह्या 5 वर्षामध्ये मी आजपर्यंतच्या काळात कधीच काम केलं. म्हणजे काम इकडं जी कामगार हे तर तुम्ही मीटर नाही बसवा म्हणलं, मीटर तुम्ही आम्ही बसवत नाही म्हणलं की आहे त्या ठिकाणी काम ठप्प होतंय. आणि इकडे काय म्हणायचं की आम्ही मीटर बसवू नका, आम्ही मान्य देतो त्याला. म्हणजे दुटपी भूमिका जी म्हणतो मी, असं जमत नाही याच्यामध्ये प्रशासनामध्ये. ज्यांनी बसवले तर ज्यांची अमृत योजना मीटर बसवतं त्यांची काय लागू झाली की मला सांगा तुम्ही. किंवा 2-3 उदाहरणं देतो तुम्हाला. मी 10 वर्षापासून त्यांचं चालू आहे पाणीपुरवठा योजना अमृत 2ची, पण त्यांचे चालू झाले का 10 वर्षापासून, तुमचेच कुठं चालू होणार आहेत. पण जबाबदारी असते काय तर नगराध्यक्ष असतो, नगरसेवक असतो, की कुठल्या गोष्टी ती जशी बोलते बाहेर बोलते तसं बोलता येत नाही. काय गोष्टी उद्या जर नगर परिषदेची ज्या ठिकाणी नुकसान होती असं जर समजा नगराध्यक्ष बोलतील किंवा नगरसेवक बोलतील, त्याचा पदावर राहण्याचा अधिकारच नाही. आपण जर बाकी नगर परिषदने केलेलं आहे, धाराशिव असेल, हिंगोली असेल, बार्शी असेल, त्यांनी ज्या सिस्टीममध्ये केलं ते त्यांचं जे होईल ते आपलं होईल ना. मी पाठ्यामध्ये पण या विषयावर सांगितलं, त्या विषयावरच आम्हाला लोकांनी नाकारलं असं माझं म्हणणं आहे. मग तुम्ही येणाऱ्या काळामध्ये जर 5 दिवसाला 8 दिवसाला 10 दिवसाला पाणी ते आपल्या मान्य राहील का, हा पण विचार करणं गरजेचं आहे. आज सुद्धा काही भागामध्ये 1 टिपकाचं पाणी मिळालं. आज सुद्धा तुमचा समरनगरचा भाग आहे, न्यू समरनगर, नळाला 1 टिपकाचं पाणी, सालवडे असेल, नायकोड वस्ती असेल, काजब्यातला काय भाग असेल, ह्या भागातला तुमचा पाणीच नाही ठिकाणी. जर त्या पाईपलाईनची टाकीतच पाणी नाही किंवा त्या पाईपलाईनमध्येच पाणी नाही तर पाणी आणणार कुठून तुम्ही. त्या भागाला तुम्ही डायरेक्ट फिल्टर प्लांट लाईन आणू शकता का नगरला, डायरेक्ट तुम्ही फिल्टर प्लांट समजनगर लाईन आणू शकता का तुम्ही. म्हणजे टेक्निक समजणं सुद्धा आम्हाला समजत नाही. पुरून कसं ही योजना पूर्ण होणार नाही तर ह्याचीच फक्त मी सांगतो. तुम्ही जर समजा ही योजना पूर्ण झाल्या ना, तुमच्या सहकार्यामध्ये झाले म्हणून निवडणुकीमध्ये सांगतो म्हणलं पुढच्या अभय योजनेत जसं तुम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला तसा ह्या योजनेबाबत निर्णय घेण्यासंदर्भात तुम्ही काय ठराव घेणार आहात का पुढच्या सर्वसाधारण बैठकीत, ह्या अमृत 2 योजनेसंदर्भातला पूर्ण ठराव त्यांनी त्यांच्यापर्यंत हा मुद्दा तर मांडणं गरजेचं आहे. कारण शहरात पाण्याचं सध्या अनेक भागात आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे नागरिकांना पाणी पुरवठा होत नाही. हा विषय आपण प्रत्येक मीटिंगमध्ये कामं बंदच करावी, कसं कामं करावी लागतात. एकंदरीत तुम्हाला म्हणायचं का की हे काही जनशक्ती विकास आघाडीचे नगरसेवक आहेत ते फक्त विकासालाच विरोध करत आहेत आणि सभागृहामध्ये येत आणि बाहेर येत अशी दुटप्पी भूमिका त्यांची म्हणतात असं म्हणायचं. प्रत्येक गोष्टीमध्ये दुटप्पी भूमिका आहे. तुम्ही बघा ना, तुम्ही आपल्याला सांगितलं तुम्ही तुमच्या नगर परिषदच्या ह्याच्यावर पण आहे ना की सभागृहामध्ये काय म्हणतात. आम्ही काही खोटं बोलायचं काही कारण नाही. इकडे माणसं इकडे कामं बंद करा, इकडे चालू होतं. इकडे माणसं इकडे मीटर बंद करतं, शासन निर्णय देत नाही त्याला, पण तो ऑटोमॅटिक बंद होणार आहे. आता आम्ही काही करू शकत नाही. आज जनतेने दिलेला कौल आहे, काय करू शकतो आपण. तिकडे अमृत योजना मुद्दा बंद करा म्हणलं, आम्ही बंद करा कधीच म्हणणार नाही. तर आम्ही अमृत योजना पूर्ण करून ह्या भूमशहरातील जनतेला स्वच्छ पाणी व्हावं हीच आमची मागणी आहे. आणि आहे त्या दरामध्ये पाणी मिळेल ह्याची पण व्यवस्था करू आम्ही, ती पण सांगतो. जी आता घरपट्टी नळपट्टी आहे, आता 3 दिवसाला एकदा पाणी येतंय, महिन्याला 1000-1200 रुपये काय असेल त्याच रेटमध्ये तुम्हाला 30 दिवस जर 3000 पाणी मिळालं काय अडचण नाही. पण ज्याला जेवढं पाणी घेतो घेऊ शकतो. बरं अख्ख्या महाराष्ट्राला लागू केलं, तुम्हालाच भूमनगर नगर परिषद लागू होणार आहे का मीटरवर. फक्त गैरसमज करायचं लोकांचे, आता विलाज नाही ना काही त्याला, त्या विषयाला काहीच विलाज नाही. जनतेने ठरवायचं काय करायचं ते. जनता जर पाण्याची गरज असेल 3 नगर परिषद मोर्चा आणा होतं आणि ते चालू करा म्हणून सांगा. त्यांचा तर नकार आहे. जनजागृती काय करतात तुम्ही. बाप्पासाहेब शिंदे साहेब तुम्हाला खास करून सांगतो, जे माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याला आमच्याबद्दल गैरसमजच करायचे येतं आणि ती गैरसमज करण्यामध्ये ती 100% सक्सेस झाली होतं निवडणुकीमध्ये. त्यामुळे ही अवस्था झाली. जनता फसता गेली त्यांच्या बोलण्याला. जनताच फसली ना. आता जनतेनेच ठरवायचं आहे. एकदा जनता फसली तर जनतेनेच ठरवायचं आता काय करायचं. आम्हाला जेवढं नगराध्यक्ष असतील, आम्हाला 7 लोकांना जेवढे अधिकार आहेत तेवढ्या अधिकाराचा पूर्णपणे जेवढा जनतेसाठी वापर करता येईल तेवढा 100% नगराध्यक्ष वापर करतील. पण जे नगराध्यक्ष अधिकार नाही तर ते नगराध्यक्ष काय वापर करू शकणार आहेत. म्हणजे नगराध्यक्ष मॅडम असतील किंवा तुमचे जे काही नगरसेवक आहेत त्यांना जनहिताची कामं करण्याची किंवा जनसेवा करण्याची प्रबळ इच्छा आहे. मात्र विरोधकांमुळे तुमच्या कुठेतरी विकास कामांच्या किंवा विकास सेवेच्या इच्छेला मुरड घातली जाते असं म्हणायचं अध्यक्ष मॅडम. 100% 25 वर्षामध्ये जी विकास केला तोच विकास पुढे कायम पुढे ठेवा अशी आमची अपेक्षा आहे. आमची जे निवडून दिले म्हणते अपेक्षा आहे.
आता जरी लोकांनी काय इलेक्शनमध्ये कोण दिला असेल, पण आता मी जिथं काही कार्यक्रमांनिमित्त जाते, आता समर्थनगर असेल, कुठल्या त्याला रस्ते आता खोदून ठेवले, त्या सगळ्या मला महिला म्हणतात की मॅडम तुम्ही या बघा आणि कामं चालू करा. म्हणजे जनतेची हळूहळू मागणी चालू झाली की बाबा काही असू द्या, पण आता कामं चालू करा आणि आमचे रस्ते व्यवस्थित करून द्या. अमृत योजनासुद्धा बऱ्याच लोकांना मान्य आहे, पण ते पाणी टँकरनी रोज घेण्यापेक्षा अमृत योजना कधी बी चांगली असते. शिक्षित लोकांचं आहे मत, 100% जनतेने जर म्हणले की अमृत योजना पाहिजे तर 100% पूर्ण स्वतः उभारून करून घ्यायची सुद्धा ताकद आहे. आणि रस्त्याचे तर आता बरेच जणांचे महिलांचे म्हणाले की आमचं मालक पडले, माझा नातू पडला आहे, तरी आता काम करून घ्या. त्या मागण्या चालू झाल्यात आणि येणाऱ्या काळात सगळं करत असताना शेवटी जनता काय म्हणते त्याला सगळ्यात मोठं प्राधान्य आहे. 14च्या विरोधात जाऊन सुद्धा जनतेला जर मान्य असेल, जनता जर म्हणत असेल हे कामच करावं लागेल, तर सगळ्यांनी तुम्ही सहकार्य करा. ही कामं पूर्ण 100% करून दिली. 14 नगरसेवक तुम्हाला सहकार्यच करत नाही, मग याच्यातून मार्ग काय काढणार तुम्ही? जनता म्हणते तुम्हाला काम करा असं तुम्ही सांगता, आता याच्यातून मार्ग काय? आता पहिली जी कामं आहेत रस्त्याची मंजूर झालेली किंवा अमृत योजनेची, आता अमृत योजना बंद ठेवण्याचं म्हणजे जनतेला ते मान्य नव्हतं, म्हणून आपण थोडे दिवस ती जनतेचं मत घेण्यासाठी हे कामं त्यांच्या मनावर नाहीत. जे आज रस्त्याची कामं आले ते त्यांच्या मनावर नाही, कारण मंजूर कोण झालेले, ह्याच्या वर्कआउट झालेले, शासनाचा निधी आलेला आहे. आणि जर आपण हे कामं केलं तर तो निधी वापस जाणार आहे. कामं केलं तर त्यांची मला मान्यतेची गरज लागत नाही त्या कामासाठी. त्यामुळे ती कामं 100% रस्त्याचे नालीचे जे कामं जे आहेत आपण मंजूर करून आणलेला एवढा मोठा निधी आज 150 कोटीचा, ते 100% कामं पूर्ण होणार आहेत. काही तांत्रिक अडचणीमुळे त्या ह्याच्यामुळे ते बंद झालेले आहेत, पण पुढच्या येणाऱ्या काळामध्ये ते चालू करून आपण पूर्ण करून घेऊ. त्याला त्यांची मान्यतेची गरज लागत नाही कोणाला. मंजुरी झालेल्या कामाला, नवीन कामं घ्यायला मंजुरीला त्यांची सहमती लागेल. मागे झालेल्या कामाला सहमतीची गरज लागत नाही, हे तुम्हालाही माहिती मलाही माहिती. येणाऱ्या काळात जसं म्हणतात की वंजरवाडीचं पाणी, आडसोलीचं पाणी, नांदगावचं पाणी, ते दुसऱ्याच तळाचं पाणी आणा म्हणतात. म्हणजे हे सगळं उलटं सुलटं चाललंय. बघा येणारा काळ काय जसा ठरवेल तसं ठरेल. आणि मला वाटतं की त्यांनाही थोडंफार समजत असेल तर हळूहळू हे आपल्यासोबत सगळ्यांसोबत मिळमिसळ करून योग्य कामं होतील. नाहीच झालं तर माझ्या अधिकार आहे तेवढं वापरून शासनाच्या दरबारी न्याय म्हणून कामं केली जातील. एक कमेंट आली, कुसुमनगर ह्या ठिकाणी पाण्याची गरज आहे, आकाश कोरडे नावाची, तिथे तर सार्वजनिक नळ वगैरे त्यांना काय करून देता येईल का पाणी त्या भागात? आणि आपण अमृत योजनेचं निर्णय आपली पहिली पाईपलाईन तिथं पाईपलाईन पहिली नाही, नवीन प्लॉटिंगच्या ह्याच्यामध्ये होतं. त्याच्यामध्ये ते जे घर येतात, आकाश कोरडे असेल, धनंजय निर्मळ असेल, नामदेव गरड असेल, गाडे असतील, गायकवाड असेल, यांच्या मागण्या आलेल्या होत्या. अध्यक्ष मॅडमकडे आले, माझ्याकडे नगरसेवक म्हणून माझ्याकडे आले. मी त्या लेटरमध्ये मी मागणी केली अध्यक्ष मॅडमला की असं तिथं पाईपलाईन करावं लागतं. त्या ठिकाणी पाईपलाईन पाणी अक्षरशः मला त्यांना तेच प्रत्येक वेळेस ज्या वेळेस पाणी येते त्या वेळेस मला फोन येतो की तिकडे पाणी येते, आम्हाला पाण्याची काहीतरी व्यवस्था. तिथं ही पाण्याची व्यवस्थाच नाही. आता अमृत जर आपण चालू केलं तर त्या लोकांची जागेवर सोय लागते, कारण की अमृत योजनेचं पाईपलाईन तिकडे गेलेलं. आता अविनाश नगरमध्ये काही भागामध्ये तीच प्रॉब्लेम की अमृत योजनेचं पाईपलाईन आहे आणि नवीन ज्या ठिकाणी लोकांघरामध्ये तिथं पाईपलाईन आहे, त्याच्यामुळे अमृत योजना चालूच करावं लागतं. जनतेच्या हितासाठी आपल्याला ती गोष्ट करणं गरजेचं आहे. एकंदर पाहता कुशल कामगारांचा विषय असेल, भूम शहरातील रस्त्यांचा विषय असेल, सोबत पाणी पुरवठा योजना असेल, या सर्वांवर त्या ठिकाणी एक महत्त्वाची चर्चा या पत्रकार परिषदेत करण्यात आली. अधिक बातम्या माहितीसाठी टाइम्स ऑफ कुर्तीला फॉलो करा. धन्यवाद.